नमस्कार मैत्रिणींनो, शिवणकाम विथ पुष्पामध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बाही कटिंगची खूप सोपी पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे। याआधीसुद्धा माझ्या चॅनलवर बाही कटिंगचे खूप सारे व्हिडिओ आहेत, त्यामध्ये आपण कुठलाही चार्ट फॉर्म्युला कशाचाच उपयोग न करता मी बाही कटिंगचे व्हिडिओ टाकलेले आहेत। आणि आजची सुद्धा ही पद्धत तशीच आहे। कुठलाच गणिती क्रिया चार्ट फॉर्म्युला आपण इथे वापरणार नाही आहोत आणि खूप सोप्या पद्धतीने बाही आपली कशी कटिंग करायची ते सांगणार आहे। कारण नवीन शिकणारे ज्या मैत्रिणी असतात त्यांना शिकत असताना बाहीचे खूप असे प्रॉब्लेम येतात। समजा की बाही जोडताना कमी पडते, बाहीचा मुंडा आणि ब्लाऊजचा मुंडा परफेक्ट जुळत नाही, परिणामी आपली ब्लाऊजचं फिटिंग सरळ रेषेत येत नाही। हे जे प्रॉब्लेम आहेत ते प्रॉब्लेम तुमचा आजचा व्हिडिओ पाहिल्यानंतर नक्कीच दूर होतील। तर त्याचबरोबर बघा, आपण एका कस्टमरचं म्हणजे एका साईजचं जे 36 साईजचं समजा आपल्याकडे माप आहे आणि आपल्याकडे त्या साईजचे बरेचसे कस्टमर येतात आणि आपण एकच माप ठेवून त्यांचे ब्लाऊज कटिंग करतो। त्यामुळे काय होत असतं, काही कस्टमरचं ब्लाऊज परफेक्ट बसतं आणि काहींचं परफेक्ट बसत नाही। त्याचं कारण हे आहे की काय, प्रत्येकाचं दंडघेराचं माप आणि मुंडाघेराचं माप हे वेगळं असतं। त्यामुळे काय करायचं आहे, प्रत्येकाचं बाही कटिंग हे वेगळंच केलं पाहिजे। माझी हीच पद्धत आहे, हीच पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे। प्रत्येक कस्टमरचं तुम्ही वेगळं माप जर काढलं आणि ब्लाऊज शिवला तर त्यांचा ब्लाऊज अगदी परफेक्ट बसणार आहे। त्यामुळे तुम्ही आजचा व्हिडिओ संपूर्ण पहा, जेणेकरून तो पाहिल्यानंतर तुमचे सर्व बाही कटिंगचे प्रॉब्लेम दूर होणार आहेत। तर जास्त वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात। तर बघा, इथे मी मापे घेतले आहेत। आपली बाही लंबी 4, दंडघेर 5 आणि मुंडा घेर आहे 11.5। परंतु मुंडा घेराचं माप आपण बघा, जो मी पाठीमागच्या भागाचा पॅटर्न घेतला आहे त्यावरून आपण मोजून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण मुंडा घेराचं माप बाही कटिंग करताना टाकणार आहेत। सर्वात आधी आपण उंचीचं माप टाकून घेऊयात। तर बाहीची उंची आहे आपले बघा किती, 4 आहे। त्यामध्ये जर अस्तरची बाही तर 1 इंच मिळून घ्यायचं आहे आपण। 5 इंचावर मी इथे मार्किंग करून घेतलं आहे। आता दंडघेराचं माप टाकायचं आहे। तर दंडघेर आपला बघा, त्याचा हाफ करायचा आहे आणि प्लस 1.5 इंच त्यामध्ये शिलाई मार्जिन ॲड करायचं आहे। आता बघा, 4 इंचाच्या बाहीसाठी आपण 2 इंचावर कॅप हाईट घेणार आहोत। तर 2 इंचावर 2 ठिकाणी मार्किंग करायचं आहे आणि त्यामधून सरळ रेषा आखून घ्यायची आहे। तर बघा, आता मुंडा घेराचं माप आपण यावरून न टाकता जे काही आपलं बघा मी पॅटर्न घेतला आहे अशा पद्धतीनंच मुंडा घेराचं माप नेहमी मोजायचं आहे। हीच माझी ट्रिक्स आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये हीच ट्रिक्स तुम्ही वापरायची आहे, जेणेकरून तुमचं बाही कटिंग अगदी प्रॉपर आणि परफेक्ट येणार आहे। बघा, इथं अशा पद्धतीने मुंडा व्हायचा। जर तुमच्याकडे असं पॅटर्न नसेल तर कस्टमरचं ब्लाऊज असेल, त्यांच्या ब्लाऊजवरून तुम्ही त्यांचा मुंडा घेर मोजायचा आहे आणि नंतरच त्यांची बाही कटिंग करताना असं हे माप टाकायचं आहे। बघा, तिरकस अशा पद्धतीने माप आपण हे मुंडा घेरायचं टाकायचं आहे। हे जर तुम्ही ट्रिक्स वापरली ना, तुमचं बाहीचं कटिंग कधीच चुकणार नाही। ही अगदी योग्य पद्धत आहे, मुंडा घेराच्या मापावरून बाहीची कटिंगची योग्य। आणि बघा, जे शिलाई मार्जिन तिथे असेल तेच शिलाई मार्जिन आपण इथे बाही कटिंग करताना ॲड करायचं आहे। आणि तिरकस रेषा आपण घ्यायची आहे। बघा, वरच्या साईडने 1.5 इंचावर मार्किंग करून पाठीमागच्या मुंड्याचा इथे आपण शेप देऊन घ्यायचा आहे। खूप असं हलक्या हाताने बघा, सहजपणे आपण पाठीमागच्या मुंड्याचा शेप दिलेला आहे। बघा, खूप सोपी पद्धत आहे। आणि आतील मुंड्याचा शेप पण त्या 1.5 इंचावरून द्यायचा आहे। कमीत कमी पाऊण ते अर्धा इंच अंतर दोघा मुंड्यामध्ये आलं पाहिजे। बघा, आता फिटिंग पॉईंट आणि जे शिलाई मार्जिन आहे त्यांच्या रेषा आखून घ्यायच्या आहेत। तर बघा, अशा पद्धतीने इथे खूप सोप्या पद्धतीने आपण हे ड्राफ्टिंग करून घेतलेलं आहे बाहीचं। अजिबात कुठलाही चार्ट फॉर्म्युला वापरला नाही, फक्त इथे काय केलेलं आहे, आपण मुंडा घेराच्या मापावरून बाहीचं कटिंगची खूप सोपी पद्धत आहे। जर तुम्ही ही पद्धत वापरली तर तुमचं बाही कटिंग कधीच चुकणार नाही आणि आयुष्यात तुम्ही ही पद्धतसुद्धा कधीच विसरणार नाही। खूप सोपी पद्धत आहे, नवीन शिकणाऱ्यांना सहज जमेल अशी पद्धत मी नेहमी सांगण्याचा प्रयत्न करत असते। त्यामुळे आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। बघा, मी तुम्हाला हे आपली बाही अगदी बरोबर आहे का नाही ते सुद्धा मी तुम्हाला परफेक्ट मोजून दाखवणार आहे। वरती अर्धा इंच शोल्डरमध्ये जाणार आहे। बघा, तर बघा, अशा पद्धतीने ही बाही इथे मोजून बघा। बघा, अगदी आपली परफेक्ट मुंड्याला मुंडा किंवा म्हणजे फिटिंगची रेषा आणि बाहीची आणि ब्लाऊजची फिटिंगची रेषा अगदी परफेक्ट जुळलेली आहे। या पद्धतीने जर तुम्ही पण बाहीचं कटिंग केलं ना, तर तुमचं ब्लाऊजचं फिटिंग पण सरळ रेषेत येणार आहे, मुंडा पण तंतोतंत जुळणार आहे, परिणामी ब्लाऊज सर्वच तुमचा परफेक्ट येणार आहे। त्यामुळे आजच्या ह्या पद्धतीने नक्की तुम्ही बाहीचं कटिंग करा। तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद।